राष्ट्रपती जे म्हणतात की भारतीय महासत्ता 2020 साली झाली पाहिजे तसं होऊ शकेल. आपण पुढच्या सेगमेंटमध्ये नेमकी याच विषयावर चर्चा करणार आहोत, पण त्याआधी मला घ्यायचा एक छोटासा ब्रेक. मृणालताई, लोकशाहीचे 4 पिलर्स, 4 खांब जे मानले जातात त्याच्यामध्ये एक शासन यंत्रणा आहे, एक न्याय यंत्रणा आहे, एक विधिमंडळ आहेत आणि एक मीडिया, ज्याला आपण वृत्तपत्र किंवा इलेक्ट्रॉनिक मीडिया हे सगळं म्हणतो, माध्यम, प्रसिद्धी माध्यम ही आहेत. यांनी असं सांगितलं की आपली लोकशाही प्रगल्भ झाल्याचं गेल्या 50-55 वर्षामध्ये दिसलेलं आहे आणि हे एका अर्थाने खरं आहे. परंतु आज असं दिसतं की लोकशाहीचे जे 4ही खांब आहेत त्याला काहीतरी कोणीतरी कुरतडतंय. प्रत्येक खांबामध्ये काहीतरी एक दोष निर्माण झालेला आहे. तर हे कशामुळे झालं आणि यावर उपाय काय? मला असं वाटतं की हे शोधण्याच्याही आधी आपण मुळामध्ये याचा विचार केला पाहिजे की आपण जे म्हणतो की आमच्या इकडे लोकशाही निर्माण केली, आणि हे खरं आहे की आपल्याबरोबर जे स्वतंत्र झाले त्याच्या ठिकाणी बहुतेक ठिकाणी ही लोकशाही टिकू शकली नाही, भारतात टिकू शकली. पण आपण खरा विचार केला तर ही लोकशाही टिकू शकली आहे का? म्हणजे आज सामान्य माणसाला कायद्याप्रमाणे निवडणुकीला उभं राहायला अधिकार आहे, पण तो उभं राहू शकतो? आज लहान पक्षांना सुद्धा आपला उमेदवार उभं करणं अशक्य झालेलं आहे. काळ्या पैशाचं एवढं थैमान आज राजकारणात घातलेलं आहे, आणि राजकारणात नव्हे सर्वच ठिकाणी घातलेलं आहे की त्याच्यामधून आपली ही लोकशाही वाचू शकेल असं मला दिसत नाही. ही भ्रष्टाचाराची कीड ही लोकशाहीच्या 4ही खांबांना लागली असं तुम्हाला वाटतं का? हो, भ्रष्टाचाराची कीड लागली यात शंकाच नाही. पण मुळामध्ये ही भ्रष्टाचाराची कीड रोखण्याचं सामर्थ्य त्या लोकसभे किंवा विधानसभेत असू शकतं, तुमच्या लेजिस्लेटिव्ह विंगमध्ये असू शकतं. त्याच्यामध्ये निवडून जाणारी माणसंच ही मुळामध्ये काही वेगळ्या ह्याच्या खाली निवडून जात असतील, मी म्हटलं तसं काळ्या पैशाच्या आधारावर निवडून जात असतील, तर त्यांच्याकडून ही अपेक्षाही आपल्याला करता येत नाही. आणि मग सामान्य माणूस काही प्रमाणामध्ये त्याच्या पुढे अगतिकासारखा वागायला लागेल. अविनाश, मला तुम्हाला विचारायचं आहे की या जे म्हणतायत की विधिमंडळ जी आहेत, म्हणजे लोकसभा असेल किंवा विधानसभा असेल, विधान परिषद असतील, राज्यसभा असतील, इथे काळ्या पैशाच्या जोरावर माणसं निवडून जातात, हे तर सगळ्यांना मान्य आहे. म्हणजे आणि माणूस, सामान्य माणूस असहाय्यतेने सगळं बघतोय. मला विचारायचं आहे की इतर जे 3 खांब आहेत, म्हणजे न्याय यंत्रणा आहे, आमची प्रसिद्धी माध्यमं आहेत किंवा शासन यंत्रणा आहे, ही तरी या काळ्या पैशापासून किंवा भ्रष्टाचारापासून दूर आहेत का? नाहीत, अजिबातच नाहीत. आणि तुम्ही हा दुसरा भाग आत्ता सुरू करताना जो नेमका एक धारदार प्रश्न उपस्थित केला होता, हे 4 स्तंभ लोकशाहीचे, मृणालताईंच्या मुद्द्यांमध्ये भर घालताना मी आणखीन एवढंच म्हणू इच्छितो की आज हे 4ही स्तंभ मुळात लोकांना उत्तरदायी नाहीत. अकाउंटेबिलिटी टू पीपल, ते जनसामान्यांना उत्तरदायी नाहीत. त्यांची गणितं वेगळी आहेत की आपण उत्तरदायी कोणाला आहोत. TRP रेटिंगला उत्तरदायी असतील, ॲडव्हर्टिजमेंटच्या रेव्हेन्यूला उत्तरदायी असतील, आणि लोकशाहीचे जे 3 स्तंभ म्हणतो यांना तर मुळात कदाचित सुरुवात चांगल्या कारणाने असेल, पण आज दिलं जाणारं जे संरक्षण आहे प्रत्येकाला, हे आता अति झालंय. ते ती व्यवस्था आणि लोक यांच्यामधली आता भिंत होऊन झाली. म्हणजे मी नेमकं मला काय म्हणायचं सांगतो. विधिमंडळांना ही जी तथाकथित ब्रीच ऑफ प्रिव्हिलेज, हक्कभंग, हे म्हणजे त्याच्या आड कोणी काही करावं आणि उद्या विचारणारं कोणी निघू नये. लोकप्रतिनिधींच्या वर्तनाचा जाब विचारणारं, तो विचारायला गेलं तर 15 दिवस तुरुंग. तशी आमची नोकरशाही यंत्रणा किंवा कार्यकारी मंडळ, याला आजही माहितीच्या अधिकाराची लढाई कितीही चालू असली तरी तथाकथित तो जो गोपनीयतेचा कायदा, ऑफिशियल, त्याचं संरक्षण आहे. आणि न्यायमंडळ हे तर अनेकदा जवळजवळ एक पवित्र गाय, होली काऊ झाली की काय, की पत्रकार मंडळी सुद्धा बाकीच्यांवर टीका करायला अजिबात बिचकत नाहीत. जरा न्यायमंडळ आलं की बाबा का कंटेम्प्ट ऑफ कोर्ट, तर विधायक टीका करण्यानी कंटेम्प्ट ऑफ कोर्ट होत नाही, पण त्या कंटेम्प्ट ऑफ कोर्टचाच धसका आहे. आणि मग त्याच्या आड आता काही प्रकार बाहेर येऊ लागलेत आणि फार ज्येष्ठ न्यायाधीशही त्यावर बोलू लागलेले आहेत. मी म्हणेन की या व्यवस्था ज्या अर्थाने लोकशाही त्या लोकांना उत्तरदायी नाहीत, यामध्ये त्या प्रश्नाचं मूळ आहे. नाही, म्हणजे असं म्हणता येईल का की ऑफिशियल सिक्रेट ऍक्ट असेल, कंटेम्प्ट ऑफ कोर्ट असेल किंवा विधिमंडळाला दिलेले विशेषाधिकार जे आहेत, हे आपल्या लोकशाहीच्या मार्गातले अडथळे झालेले आहेत, अगदी असं म्हणता येईल का मृणालताई? हो, निश्चितच झालेले आहेत. पण त्याचं मूळ मी जे म्हटलं की निवडून जाणारे लोकप्रतिनिधी आहेत
ते चुकीच्या ह्याच्यावरती निवडून गेले की ज्यांनी हा कंट्रोल ठेवायला पाहिजे. नाही, पण मुलांना तुम्ही एवढी वर्ष समाजकारणात आणि राजकारणात आहात, हे 3 जे कायदे आहेत ते जर इतके महत्त्वाचे अडथळे असतील, हे तिन्ही ब्रिटिशांच्या काळात, ब्रिटिशांची आपल्याला एक देण म्हणता येईल असे कायदे आहेत, मग तुम्ही त्याला कुठेतरी एक प्रतिबंध बसावा किंवा त्याला निर्बंध बसावेत, लोकांपर्यंत लोकशाही पोचावी या दृष्टीने काही प्रयत्न का केले नाहीत? तुम्ही खासदार होतात, तुम्ही आमदार होतात. ते म्हणजे नेमकं काय करावं असे तुमच्या नाही, म्हणजे हे कायदे बदलावेत. उदाहरणार्थ ऑफिशियल सिक्रेट ऍक्ट आहे, आज 55 वर्षानंतर आपण माहितीचा अधिकार लोकांना मिळावा म्हणून प्रयत्न चालू केलेले आहेत. काही ठिकाणी तो झालेला आहे, पण तरी सुद्धा त्याची अंमलबजावणी नाही. आधीच हे ज्या पिढीने तुमच्या स्वातंत्र्य मिळवलं त्या पिढीने तेव्हाच आम्हाला ब्रिटिश कायदे नकोत असं का म्हटलं नाही? असं म्हटलं नाही त्यावेळेला का केलं नाही हे म्हणण्यामध्ये काही अर्थ नाही. प्रत्येक याला काहीतरी काल येत असतो. पण आता माहितीचा अधिकार दिल्यानंतर सुद्धा ऑफिशियल सिक्रेट्स ॲक्टच्या खाली कितीतरी महत्त्वाची माहिती ही लोकांपासून लपवली जाते आणि त्याच्यावरती पुन्हा पुन्हा आग्रह धरूनही आपण काही करू शकत नाही. एखाद्या ठिकाणी अरुणा रॉय सारखी बाई कुठे राजस्थानच्या खेड्यामध्ये जाऊन त्या खेडागावातील ग्रामसभेमध्ये त्यांनी जाब विचारावा ग्राम सरपंचाला आणि याला, असं करू शकत असेल, पण सर्वत्र नाही असं होत. ह्याला जोडून मी तुम्हाला विचारलं, तुम्ही म्हणाल लोकशाही आपली प्रगल्भ झालेली आहे, हे सांगतायत एवढ्या अडचणी आहेत, मृणालताई म्हणतायत, धर्माधिकारी म्हणतायत, मग तुम्ही काय मुद्द्यावर असं म्हणता की लोकशाही प्रगल्भ झाली? पहिली गोष्ट म्हणजे आपल्या लोकशाहीमध्ये खूप दोष आहेत, यात काही शंका नाही. त्यातला सगळ्यात महत्वाचा प्रश्न असा आहे की या चारही स्तंभांना अकाउंटेबिलिटी किंवा उत्तरदायित्व नाही, हा आहे. आणि हा मार्मिक मुद्दा त्यांनी उपस्थित केला होता. मला असं वाटतं की आपल्या व्यवस्थेमध्ये राज्यकर्त्यांना किंवा किंवा ज्यांच्यावर जबाबदारी आहे अशा 4 या स्तंभातल्या उच्च अधिकाऱ्यांना आपल्याला दोषी धरता येत नाही, त्यांच्यावर अंकुश ठेवता येत नाही. म्हणजे आताच्या पद्धतीमध्ये आपण राज्यकर्त्यांवर अंकुश कसा ठेवतो, तर जर राज्यकर्त्यांचा कारभार नीट नसला, गव्हर्नन्स जर ठीक नसला, तर आपण त्यांना पुढच्या निवडणुकीमध्ये मत देत नाही, असं आपण म्हणू. लोकशाहीचं ते व्यवच्छेदक लक्षण आहे. मात्र त्यासाठी 5 वर्ष थांबावं का लागावं हा प्रश्न आहे. मला असं वाटतं की 5 निवडणुकीमध्ये मत देऊन आपण ते बदलणं हा फार दूरचा मार्ग झाला. तो तर झालाच पाहिजे, पण त्यापेक्षा महत्वाचं की या 5 वर्षाच्या निवडून दिलेल्या कालावधीमध्ये सुद्धा या सर्वांच्या कार्यपद्धतीवर नियंत्रण किंवा अंकुश, सर्वसामान्य जनतेचा प्रभावी अंकुश राहणं ही काळाची गरज आहे. आणि हा सगळ्यात मोठा दोष जो आहे त्याचं निराकरण करणं हे अत्यंत आवश्यक आहे असं मला वाटतं. पण हे जे झालेलं आहे, अंकुश राहिलेलं नाही मृणालताई. मला असं वाटतं की गेल्या 10-15 वर्षामध्ये जे चळवळींना, सामाजिक राजकीय चळवळींना उतरती कळा आपल्या देशामध्ये लागली, ते याला कारणीभूत नाहीये का? आहे ना. म्हणजे चळवळीपूर्वी हा अंकुश ठेवण्याचा थोडाफार तरी प्रयत्न चळवळीच्या द्वारे होत असे. आणि ज्या चळवळी सामान्यपणे लोकांच्या प्रश्नांना स्पर्शणाऱ्या असतात त्याच्याकडे लोक मोठ्या संख्येने आकृष्ट पण होत असत. आता दुर्दैवाने असं झालेलं आहे, मला वाटतं एका बाजूला ह्या चळवळीमधले चळवळीसारखे म्हणजे आम्ही चळवळ करतो तुमच्यासाठी असं दाखवणारे, प्रत्यक्ष नव्हे खोटी चळवळ उभी करणारे असे काही. खोटी चळवळ म्हणजे काय? म्हणजे उदाहरणार्थ कुठल्याही विषयासाठी मनापासून ते आपल्याला काही करायचंय असं धरून नाही चळवळ उभी करायची. व्यावसायिक समाजसेवकांबद्दल बोलायचंय का तुम्हाला? व्यावसायिक समाजसेवक आहेत, व्यावसायिक समाजसेवक, राजकारणी, स्वयंसेवी संघटना यांच्याबद्दल बोलायचंय का तुम्हाला? हो, त्याच्याबद्दलही बोलायचंय. आणि दुसरं, राजकारणामध्येही असे काही फोर्सेस निर्माण झालेले आहेत की अशा चळवळी उभ्या करायच्या राजकीय सोयीसाठी. मला ही चर्चा चालू ठेवायची आहे, पण आता मला घ्यायचा एक छोटासा ब्रेक. म्हणाल तर आपण स्वयंसेवी संघटनांबद्दल, स्वयंसेवी ज्या संघटना गेल्या 10 वर्षात फोफावलेल्या आहेत त्याबद्दल बोलत होतो. मला धर्माधिकाऱ्यांना विचारायचंय, या जे म्हणतात की एका बाजूला हा आक्षेप घेतला जातो की अशा प्रकारे व्यावसायिक जे समाजसेवक आहेत किंवा बोगस स्वयंसेवी संघटना ज्या आहेत